सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीमध्ये अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळेतून आपल्याला समज देऊन, ज्ञान देऊन, बोध देऊन, जाणीव देऊन तो जो आचार आहे तो आपण आपल्या जीवनात उतरवला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटू शकतो. आणि म्हणून ते समजून घेण्यासाठी, त्या लीळांमधले जे समज आहे ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आणि परमेश्वराबरोबरच प्रवास करत करत आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर जालन्याला आहे. जालन्याला असताना देव वनदेवावरती आलेले आहे. सकाळचा पूजा अवसर झाला. सर्वज्ञांनी विहरणासाठी वनदेवाला गमन केलेलं आहे. आणि त्या गाभाऱ्यामध्ये मोरीच्या आतमध्ये जो केलेला मार्ग होता, त्या उत्तर बाजूला उभे राहून लिंगाचं अवलोकन करीत होते. तर बाईसाही त्या लिंगाकडं अत्यंत उत्सुकतेने, आश्चर्याने आणि चिकित्सेने बघत होत्या. तोपर्यंत सर्वज्ञांनी मठात गमन केलं. तिथे बाईसांनी विचारले की बाबा, हे 3 लिंग एकत्र आहेत, ते कशाचे आणि कोणाचे? तर देव म्हणतात, बाई हे वनदेव आहे म्हटले. आणि मग बाई सांगते, वनदेव म्हणजे काय? आणि तिथल्या त्या लिंगाच्या संदर्भात असलेली परमेश्वरांनी कथा सांगितली, यथार्थ ज्ञान सांगितलं की बाई, एक होता म्हटले हिवंजा कोळी. हिवंजा कोळी म्हणजे कोळ्याचं नाव होतं हिवंजा. आणि एक होता बळीप गवळी. असे 2 मित्र होते म्हटले. परंतु ते जरी जीवाचे जीवलग मित्र जरी असले तरी जो हिवंजा कोळी होता तो महादेवाचा विग्रह होता, अवतार होता म्हटले. आणि हा बळीप कवळी हा जीव होता. त्या दोघात अत्यंत घट्ट मैत्री होते. ते दररोज शिकारीला जायचे, बरोबर राहायचे, शिकार करून यायचे, मग जेवायचे. तर एका दिवशी जो शिकार करून आल्यानंतर जो बळीप म्हणला की हिवजा, मी तुझ्यासोबत जेवणार. आता तो म्हणाला, मी कोळी, तू गवळी, माझ्यासोबत कसा काय जेवणार म्हटले. आता जातीयतेचं लोण सगळीकडंच आहे, इथं पण आहे. परंतु तो भक्त आहे जीव आणि ही आहे देवता. परंतु त्यांनी जीवाच्या अवतार घेतला, विग्रह म्हणून आलेला आहे आणि त्याच्याबरोबर राहतो आहे. तो म्हणाला, असशील कोळी म्हटले, परंतु मी तुझ्यासोबतच जेवणार म्हटले. आता जो गवळी होता तो गवळी, बळीप गवळीच तो सांगतो की मी तुझ्याबरोबर जेवणार. आणि हा जो हिवंजा कोळी होता, महादेवाचा अवतार, तो म्हणतो, मी तर कोळी आहे, तू माझ्याबरोबर जेवणार कसा? तू गवळी, मी कोळी. तर तो म्हणतो, तू कोळी असला तरी काय फरक नाही पडत, आपण एकत्र जेवणार म्हटले. असा आग्रह घेतला. तेव्हा हिवंजा कोळी म्हणाला, माझ्या शब्दाला विरोध जर करणार नसेल तू तर माझ्यासोबत जेव, विरोध केला तर लगेच मग मी निघून जाईल म्हटले. त्याच्यामुळे तो म्हटले, ठीक आहे, काय हरकत नाही. ते मान्य केलं. दोघं एकत्र जेवले. एके दिवशी पुन्हा एकदा ते असे शिकारीला गेले, शिकार करून आले. शिकारही चांगली झाली. आणि हिवंजानं शिकारीचे 3 भाग केले. म्हणजे जो महादेवाचा विग्रह होता हिवंजा कोळी, त्यांनी 3 भाग केले. तेव्हा त्याच्याजवळ अदृश्य रूपात पार्वती होती. ह्या जीवाला काही दिसली नाही, समजली नाही, कळाली नाही. आणि त्याला माहीतही नाही की हा कोण आहे. तो त्याला कोळी समजत होता, आपला मित्र समजत होता. तर तो बळी म्हणाला, मी 3 हे 3 वाटे कोणाला म्हटले. तो गवळी म्हटला, ही 3 वाटे कोणाला? हिवंजा म्हणाला, हा तुला, हा मला आणि हा आम्हा दोघांना. आता बळीपानं विचारलं, हा मला, हा तुला, हे ठीक आहे म्हणले, पण हा आम्हा दोघांना म्हटल्यानंतर हा तिसरा कोणाला? असं त्याच्या लक्षात न आल्यामुळं तो विचारतो. आणि तो हिवंजा कोळी परत तेच म्हणतो, हा मला, हा तुला, हा आम्हा दोघांना. तो परत ते विचारतो, हा तुला, हा मला, परंतु हा दोघांचा कोणाला? असं 3 वेळा होतं. 3ही वेळेस तेच उत्तर येतं. आणि मग त्याला न समजल्यामुळं तो जो हिवंजा गवळी असतो तो त्याला डायरेक्ट सांगतो का, जा कोळी, तो कोळीच म्हणले, मांसासाठी हावरट असणारच म्हटले. आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये वाद होतात. हे ऐकल्याबरोबर हिवंजा जो आहे महादेवाचा जो
अवतार विग्रह तो अदृश्य होतो आणि त्यामुळे तो जो बळी गवळी आहे त्याला विरह संचारतो. त्याला काहीच माहीत नसतं हा अचानक गेला कुठं. मैत्री असते, घट्ट मैत्री असते आणि त्याला तू कोळी आहे, तू मांसासाठी हिवरट असणारच आणि मी तुला विचारतो आहे हा कोणासाठी तर तू सांगतही नाही आहे. तर त्याच्यामुळं तो असा बोलल्यानंतर ते अदृश्य होतात आणि त्याला विरहाची अवस्था प्रकटते. हिवंजा कोळा आडदांड कोळी म्हणून तो झाडांना मिठ्या मारतो. त्याला 9 अवस्था प्रकटतात. अभिलाषा, चिंता, स्मरण, उद्वेग, प्रलाप असे वेगवेगळे प्रकारे त्याला अवस्था प्रकटून त्याला पीडा होते आणि तो बेशुद्ध अवस्थेत तिथंच झाडाखाली पडतो. झाडाखाली पडल्यानंतर डोळ्यातील बुबुळं गरगर फिरायला लागतात. डोळे पांढरे होतात. 10वी अवस्था मरण प्रकटणार आणि त्याचा मृत्यू होणार. एवढ्यात ती देवता जी आहे प्रत्यक्ष हजर झाली, प्रगट झाली आणि ती त्याला सांगते बळीपा बळीपा, अरे हे काय, उठ तू. तो विचारतो तू कोण. आणि मग तो म्हणतो मी हिवंजा कोळी. आणि त्याला खांद्यावर हात घातलं, त्याला उठवलं आणि त्यालाही खऱ्या अर्थाने खऱ्या पद्धतीनं लक्षात येतं. तो स्वतःची ओळख देतो की मी खुश झालो, मी असा महादेव आहे तुझा देव. अशा पद्धतीनं ती ओळख झाल्यानंतर तर तो म्हणतो मी प्रसन्न झालो. तुझी महादेव जो होता विग्रह तो म्हणतो मी प्रसन्न झालो, तू माग काय मागायचं म्हटले. आणि मग तो जो हिवंजा कोळी आहे तो असं म्हटल्यानंतर, अर्थात महादेवाचा विग्रह म्हटल्यानंतर तो जो बळीप आहे गवळी, तो जीव, तो म्हणतो मला बाकी काही नको, तू असंच एकत्र आपण असावं, कधी आपली ताटातूट होऊ नये, अशा पद्धतीनं तो मागतो आणि तोही त्याला सांगतो. तेव्हापासून हे 3 लोकांनी लिंग तयार केलेले आहे असं सर्वज्ञ सांगतात. बाई तो भक्त होय, परी ही देवता नव्हे म्हटले. परमेश्वर आता यातून खूप मोठं तत्त्वज्ञान आपल्याला सांगत आहे का देवता भक्ती कशी असते आणि तिच्यातून कसा काही फायदा होत नाही. या अनुषंगाने परमेश्वरांनी ही कथा सांगून बाईसांच्या माध्यमातून आपल्याला हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. असं म्हटल्यानंतर बाईसा म्हणते का बाबा असं कसं काय म्हणता. आणि मग देव म्हणतात त्यांनी त्याचं सत्व शिल्लक न ठेवता स्वतःला भक्ती प्रेम न राखता सिद्ध केलं. पूर्णपणे तो त्या देवतेचा झाला, पण देवतेचा त्याने देवतेने त्याचा अंतही पाहिला आणि भक्तीनुसार त्याला जे फळ द्यायला पाहिजे होतं ते तिच्याजवळ नसल्यामुळं ते देऊ शकले नाही. आणि मग देव सांगतात चैतन्यादी फळं साधनं हे सर्व पतनशील आहे. म्हणजे देवतेचे सर्व जे साधनं आहे त्याची कितीही भक्ती केली, कोणत्याही पद्धतीची भक्ती केली, पूर्णपणे स्वतःला झोकून अनन्य भक्ती जरी केली तर त्या देवतेकडं त्या योग्यतेचं त्या पात्रतेचं फळ देण्यासाठी नसल्यामुळं ते जीवाला काही देऊ शकत नाही. जरी दिलं तर ते पतनशील असतं. चैतन्यादी फळ म्हणजे सर्व देवतांचं आहे तर चैतन्य देवता सर्वात मोठी आहे, तिचं जरी फळ भेटलं तरी ते च्युती हा दोष म्हणजे पतनशीलच आहे. त्याचा जो पुण्य संपला की तेच देवता परत त्या जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात ढकलते आणि या कर्मफळात येऊन पुन्हा त्याचं जन्ममृत्यू चालू होऊन जातं. त्यामुळे ते सर्व पतनशील आहे. चैतन्यापेक्षा विश्वरूपाचं किती पतनशील असेल म्हटले त्याच्यापेक्षा कमी. आणि मग परमेश्वराने पूर्ण अन्यवृत्ती उलटी आपल्याला सांगितली की चैतन्य देवतेचं पतनशीलता आहेच, त्याच्याखाली विश्वदेवतेचं त्याच्यापेक्षा पतनशील, विश्वरूप देवतेच्या खाली जी देवता अष्टभैरव त्याच्यापेक्षा ते पतनशील आहे. असं करत करत शिष्यापेक्षा ब्रह्मादिकापेक्षा इंद्रादिकापेक्षा गंधर्वदिकांचं आणि गंधर्वदिकापेक्षा अष्टदैविनीचं, अष्टदैविनीपेक्षा करभूमीचं, ही सर्वच देवतेचं जे आहे ते पतनशील आहे. आणि करभूमीच्या परिवारातील एक देवता तिच्याजवळ काय असणार म्हटले. त्याच्यामुळे ह्या देवतेंकडं ह्या जीवाला देण्यासाठी काही नाही आहे. आणि ह्या देवतेची भक्ती ह्या जीवानी जरी केली आणि किती उत्कटन किती मोठ्या प्रमाणात जरी केली, त्या अवस्था जरी त्याला प्रकटल्या, त्यांनी त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य देऊन त्याग जरी केला तरी त्या देवतेकडं देण्यासारखं काही नसल्यामुळं त्या देवतेला त्या जीवाला काही देता येत नाही. आणि जरी दिलं ते जे फळ आहे तर ते पतनशील आहे. थोडे दिवस सुखाची अभिलाषा आणि ते पूर्ण पुण्यावर संपला का परत
त्याला जलमृत्यूच्या फेऱ्यात ती ढकलते. त्याच्यामुळं बाई तोच हा वनदेव आहे आणि या तिघांची लोकांनी प्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून हे लोक या तिन्ही लिंगाला पुजतात भसतात, परंतु त्यांना काहीच माहीत नाही हे तीन लिंग कोणाचे कशाचे आहे. तर हे एक जीवाचं आहे, हिवंजाची स्थापना, मग बळीपाची स्थापना, एक पार्वतीची स्थापना, अशा तिघांच्या तीन स्थापना त्यांनी केल्या. हे तीन लिंग आहे. सर्वांनी वनदेवाची सर्व गोष्ट सांगितली आणि मग बिरडावर गमन केलं. म्हणून देवता भक्ती ही जी आहे ही पतनशील असल्यामुळं ती भक्ती करून काय उपयोग नाही. वास्तविक परमेश्वराने अन्यवृत्तीच्या माध्यमातून सर्व देवता वर्गांची आपल्याला ओळख आणि जाणीव करून दिलेली आहे. आणि हा देवता वर्ग जो आहे हा परमेश्वराच्या शक्ती आहे, सेवेकरी आहे. अर्थात जीवाच्या उद्धाराकरता परमेश्वराने उद्धारणासाठी सृष्टीची निर्मिती केली, सृष्टी चालवण्यासाठी देवतेला कामाला लावलं, स्वतः अवतार घेतला आणि जीव उद्धारण्यासाठी देवतेचा वापर परमेश्वर करत असतात. संयोग योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीने माया अधिक सर्व देवता करतात. याचा अर्थ या जीवाच्या उद्धारासाठीच या देवतासुद्धा कार्यरत आहे. फक्त आपण त्या परमेश्वराने म्हणितल्या त्या तत्वावरती, सिद्धांतावरती, आचाराविचारावरती, परिवरती असलो पाहिजे. अन्यथा कर्मराटीचं त्यांना जे संत असंत त्यांनी जे कर्म जोडलेले आहे ते असंत संत कर्माचे जे फळ आहे ते देण्याचं काम हे देवतेचं आहे. परंतु दैवराटीसाठी परमेश्वराने एक वेगळी सिस्टम निर्माण केलेली आहे. ती जर आपण समजून घेतली तर आपण किती भाग्यवान आहोत हे आपल्या लक्षात येईल. या साऱ्या देवता एकाच्या खाली एक, एकाच्या खाली एक, एकाच्या वरती एक, एकाच्या वरती एक अशा पद्धतीनं कार्यरत आहे. खालच्या देवतेला वरच्या देवतेचं अस्तित्व फक्त ज्ञान आहे. वरची देवता खालच्या देवतेवरती ऐश्वर्य गाजवत असते. तसं मात्र दैवराटीसाठी नाही. दैवरासाठी परमेश्वराकडे सर्वच या देवता ज्या आहे या समान असून ओळखणी मायेच्या माध्यमातून या दैवराटीसाठी त्या कार्यरत आहे. आणि परमेश्वर त्यांना कोणत्याही देवतेला प्रवृत्ती झाल्याबरोबर जाणवते आणि त्या देवता या जीवासाठी कार्यरत असतात, सहाय्य करतात. त्यासाठी फक्त आपण परिवार असलं पाहिजे, समर्थवादाची आपली निष्ठा असली पाहिजे. म्हणून देवता भक्ती करून जर काही उपयोगच नाही आहे तर मग देवतेच्या भक्ती करण्यापेक्षा मिश्र भक्ती करणारे त्याच्यापेक्षा जास्त दोषी आहे. कारण परमेश्वर त्यांना कळाला आहे, समजला आहे, लक्षात आला आहे, परंतु तो जाणवला नाही. बोधाची परिपक्वता नाही, ज्ञानाची जाणीव नाही आणि त्या अन्यथा ज्ञानामुळं भौतिक जगाच्या अभिलाषेपोटी, सुखापोटी तो मिश्र भक्ती करतो आहे. म्हणजे नुसती देवतेची भक्ती करण्यापेक्षा मिश्र भक्ती करणारे जास्त दोषी असतात. ते देवतेची भक्ती करणाऱ्याला देव परमेश्वर माहीतच नाही आहे, त्याला बोधच नाही, जाणीवच नाही आहे. परंतु याला सारं होऊनसुद्धा तो मिश्र भक्तीत जातो आहे, म्हणजे विकल्पात जातो आहे. आणि म्हणून ह्या विकल्पजनित ज्या क्रिया आहे याच्यापासून आपण सावध तर राहिलो पाहिजे. परंतु जो कोणी करत असेल तर त्याला आपल्या सावलीला उभं करू नये ना आपणही त्याच्या सावलीला उभं राहू नये. कारण तोच संस्कार आपल्याला लागून आपण ह्या विकल्पाला जर शरण गेलो, मिश्र भक्तीत जर गेलो तर या सृष्टीपर्यंत परमेश्वर आपलं तोंड बघत नाही. आणि ही जी संधी परमेश्वराने दिलेली ती संधी आपली दौडून जाते, सृष्टी शून्य होते. सृष्टीत आलो, निर्दयात आलो, परमेश्वरांनी बोध दिला, परंतु तो पूर्ण गेल्यानंतर दुःखच दुःख आपल्याला सृष्टी असेपर्यंत राहतं. सृष्टी अतिदीर्घ, नंतर ही संधी मात्र पुढच्या सृष्टीमध्ये आपल्याला भेटत असते. आणि ही सृष्टी अतिदीर्घ असल्यामुळं किती वर्षांनी किती दिवसांनी आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून ही जी संधी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे ती न दवडण्यासाठी धर्माचं, तत्त्वज्ञानाची जाणीव, ओळख असल्यानंतर परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा ठेवून जर आपण एकनिष्ठ भक्ती जर केली तरच आपण परमेश्वरापर्यंत पोचू शकतो. त्यानंतर वायनायक हे आपली लेक म्हणजे उमाईसाला भेटण्यासाठी रावसगावला येतात. ही महादाईसाचीच बहीण आहे आणि महादाईसाचेच वडील आहे हे वायनायक. ते रावसगावहून जालन्याला तिकवनायकांच्या वाड्यात येतात. तिकवनायक हे त्यांचे सासरे म्हणजे व्याई वायनायकाचे. आणि उमाईसाला वायनायकांचे पाय धुत होती, ती भेटायला आले म्हणून मुलगी आपल्या वडिलांचे पाय धुते. एक पाय धुतला आणि दुसरा धुणार इतक्यात वायनायक काय म्हणाले, आबाईसा दिसत नाही. उमाईसा म्हणाल्या, रुपेचे जे गुरु आहे श्री चांगदेव राऊळ गोसावी आलेले आहेत, तिथे गेले आहे म्हटले. आणि मग नामश्रवण झाल्याबरोबरच वायनायकांना स्थितीचा संचार झाला आणि वायनायक म्हणाले, रुपेचे गुरु श्री चांगदेव राऊळ गोसावी आलेले आहेत ते कोणत्या ठिकाणी.
आणि त्यांना स्थिती झाल्यामुळं अत्यंत आवडी संचरली आणि ते परमेश्वराच्या अर्थ सर्वज्ञांच्या दर्शनासाठी एक पाय धुतला आणि एक पाय तसाच आहे तसेच बाहेर पडले. ते राजमठात आहे असे म्हटल्यानंतर ते तसेच बाहेर पडले. बाजारात गेले, पान सुपाऱ्या घेतल्या, माळ घेतल्या, सर्वज्ञांच्या दर्शनाला येत होते. केलेला सर्व बाजार धोत्रात बांधला होता आणि त्यांना भानच नव्हतं ह्या बाजारातून जात असताना की आपण कसं आहे, धोत्रात सर्व सामान ठेवलेलं आहे, धोतरवरती केलेलं आहे आणि धावत पळत ते सुटलेले. सर्वज्ञांच्या दर्शनाला ओढीमुळे गोंधळलेल्या अवस्थेत दर्शनाच्या अतिउत्कंठेमुळे ते वायनाईक धोतर वर करायचे. तेव्हा त्यांना लोक म्हणायचे, हे काय वायनाईक? त्यांच्या लक्षातच यायचं नाही का लोक काय म्हणताय आपल्याला आणि कायसाठी म्हणताय. तेव्हा ते रुपेचे गुरु चांगदेव राऊळ आलेले आहेत, त्यांच्या भेटीला मी जात आहे. त्यांना असं वाटायचं लोक विचारताय का तुम्ही एवढ्या घाईत कुठं चालले. वास्तविक लोक ते धोतर त्यांनी वर केल्यामुळं टोकताय की वायनाईक असं काय करताय तुम्ही, धोतर तुमचं वरती आहे. आणि तरी त्यांच्या लक्षात न आल्यामुळं ते म्हणतात आम्ही रुपेचे जे गुरु आहे चांगदेव राऊळ म्हणजे महादाईसाचे, त्यांच्या दर्शनाला आम्ही जात आहोत. तर गोंधळामुळे धोतर वरच करायचे. तसेच सर्वांच्या दर्शनाला आले. पूर्व बाजूला ओसरीत शिरताना डाव्या हाताकडे पाटाच्या आकाराच्या घडीव पाशांवर सर्वज्ञांचं आसन झालेलं होतं. गोंधळल्यामुळे ते वाट सोडून दुसऱ्याच रस्त्याने जायला लागले. तेवढ्यात देव म्हणतात, नाईको असं या, इकडनं या म्हटले. ते दुसऱ्या बाजूने येत होते. देवाने त्यांना खुणवलं आणि योग्य दिशेने दिशादर्शक केल्यानंतर यायला सांगितलं. त्यांनी मग पायऱ्यांवर ते आले. पान सुपाऱ्या भेट देऊन फुलं माळ ओळगवली, दंडोत घातले, सिचारावर मस्तक टेकवलं आणि समोरच देवाच्या बसले. स्थितीच्या आनंदात त्यांची अधिक वाढ झाली. अनुभवाचा जो घेतल्यानंतर मग स्थिती भंगली आणि भंगल्यानंतर थोड्या वेळाने ते देवाच्या श्रीमूर्तीकडं एकटक पाहत असतानाच ते म्हणतात, जी जी रूपे आपली गुण सांगते ती थोडीच सांगते म्हटले. ते सांगत राहतात देव असे देव तसे, परंतु त्यांना सांगता येत नाही, बोलता येत नाही आणि त्यांना लक्षातही येत नाही आपण काय सांगतो आहे म्हटले. जे सांगताय ते खूप कमी सांगताय. मी आज प्रत्यक्ष बघतोय तर ते खूप काहीतरी मोठ्या वेगळ्या पद्धतीत आहे, तिला सांगताच येत नाही म्हटले. सर तुमचं नाव काय म्हटले. आता देवाला सर्व माहीत आहे पण तरी देव विचारतात तुमचं नाव काय. ते म्हटले वामन. मला वामन वाया वाया असं म्हणतात. सर्वज्ञ म्हणतात मग तुम्ही तर आता वामनाचार्य असंच तुम्हाला म्हणावं लागेल आणि त्यांचं प्रासादिक नाव देवाने वामनाचार्य ठेवलं. ते म्हणले जी जी रूपे द्वारकेहून आली तेव्हापासून म्हटले सतत गोसाव्यांचीच आम्ही वाट पाहतोय. गोसावी कुठल्या ठिकाणी राज्य करीत आहे हे आम्हाला माहीत नाही म्हटले आणि तीही तुमचं वाट पाहते दर्शन घेण्यासाठी, पण ती तुम्ही कुठं आहे तिला माहीत नसल्यामुळं ती तिकडंच आहे, तर तिला बोलवायला पाठवू का आम्ही. तर म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्हाला दर्शन झाले, तुमच्या लेकीला व्हावं असं जर तुमची इच्छा असेल तर पाठवा म्हटले. आणि अशा पद्धतीनं महादाईसांनी बोलवण्यासाठी मग त्यांनी माणूस पाठवला. मोलकर म्हणजे थोडक्यात जो गडी असतो, नौकर असतो, त्याला पाठवलं का तू जा आणि महादाईसाला घेऊन ये. अशा पद्धतीनं वायनाईकांना ही देवानी भेट दिलेली आहे. त्यांची जी अयोग्यता आहे ती नासून योग्यता निर्माण करायची आहे. स्वतःच्या मुलीच्या निमित्ताने वायनाईकांची देवाची भेट झालेली आहे. महादाईसा त्यांना परमेश्वराचे गुणवर्णन करत असते आणि त्यातून त्यांची एक ओढ निर्माण झाली. कधीही गुणवर्णन केल्यानंतर ही परमेश्वराची एक सिस्टम आहे एक प्रकारे. ज्यावेळेस बाईसंकट परमेश्वर आले त्यावेळेस डायरेक्ट परमेश्वर आले नाही. परमेश्वर मे करून निघाल्यानंतर त्यांच्याबरोबर जे बोने बाया होत्या त्या बोने बायांची आणि बाईसांची ओळख होती. बोने बाया बाईसांकट जातात आणि कितीतरी वेळा ते सांगतात की आमच्याबरोबर असे एक मौनदेव आहे, काय सांगू सौंदर्य, काय सांगू लावण्य, काय सांगू औदार्य, आणि अनेक वेळा त्यांनी वर्णन केल्यानंतर बाईसांना एक ओढ निर्माण होते आणि मग नंतर देव त्यांना भेट देतात. तसं जीवाला ओढ निर्माण झाली पाहिजे. ती ओढ निर्माण करण्यासाठी परमेश्वर प्रचिती देतात. काही प्रसंगानुरूप आपण तो समजून घेतलं तर आपोआपच आपल्या मनामध्ये एक आवडी निर्माण होते आणि मग त्या आवडीतून परमेश्वराची भक्ती आपण करायला लागतो. परंतु ती ज्ञानवाचक असली पाहिजे. परमेश्वर तर देतात परंतु आपण ती कशी घ्यायची हे आपल्यावर आहे. त्यानंतर महादाईसा द्वारकेहून पाडळीला आलेल्या होत्या आणि सर्वज्ञ कोणत्या ठिकाणी राज्य करते त्यांना माहीत नसल्यामुळं महादाईसा त्यांचा शोध घेत होत्या. त्यांना असं कळलं की गोसावी जालन्याला राज्य करीत आहे. त्यांना कळलं आता इकडूनही वायनाईकांनी
त्यांना माणूस आणण्यासाठी पाठवलेला आहे, परंतु त्यांना ते माहीत नाही आहे. पूर्वी फक्त माणूस जातील, भेटतील तेव्हाच निरोप वगैरे दिल्या जायचे. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्या तिकडून निघाल्या आणि वाईनायकांनीसुद्धा माणूस जो इकडून पाठवला आहे तो त्यांना घेण्यासाठी निघाला. आणि अशा पद्धतीनं त्या बी दर्शनासाठी निघाल्या. इकडून वाईनायकांनी माणूस पाठवला आहे, ते माणसाला घेऊन निघालेले आहे. आणि अचानक त्यांची भेट होते, परंतु ते एकामेकाला ओळखत नाही. परंतु महादाईचा स्वतः तो माणूस ज्यांनी वाईनायकांनी पाठवलं होतं, सहजच ती विचारते का हो दादा, तुम्ही कोणत्या ठिकाणाहून येत आहात म्हटले. तर तो म्हणतो मी जालन्याहून येत आहे म्हटले. मग कुठं चालले म्हटले, आम्ही पाडळी गावाचं जे गाव आहे तिथं चाललो आहे म्हटले. कशासाठी चालले महादाईसा विचारते त्याला. तर तो म्हणतो वाईनायकांची जी कन्या आहे रुपाईसा, त्या तिथं राहतात, त्यांना बोलावण्यासाठी जात आहोत. आणि मग महादाईसाने विचारलं ते का म्हटले, कशासाठी बोलावण्यासाठी म्हणजे त्यांचे गुरु आलेले आहे. आणि मग महादाईसाला अत्यंत हायसं वाटतं, त्या चला चला ते आम्हीच आहोत म्हटले. आणि मग तिनं जो माणूस आपल्याबरोबर पाठवला त्याला रिटर्न पाठवून दिलं. आणि वाईनायकाने जो माणूस पाठवला होता त्याच्या डोक्यावरती ते गाथोडं दिलं. परस्परांशी भेट झाल्यानंतर ते परमेश्वराच्या दर्शनाला येतात. वाईनायकाने पाठवलेल्या मोलकराबरोबर जालन्याला निघाले आणि दर्शनाला येतात. महादाईसा सर्वज्ञांच्या दर्शनास आल्यानंतर सर्वज्ञांच्या ओसरीत उजव्या बाजूला पाषाणाच्या पाठावर देवाचं आसन असतं. सर्वज्ञांनी बसल्या बसल्याच महादाईसांना क्षमालिंगन दिलं. महादाईसांनी दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञ बसल्या. मग वाटेत मोलकर भेटला, कसं झालं काय झालं हे सर्वच त्यांना परमेश्वराला त्यांनी वृत्तांत सांगितला. आणि मग देव म्हणतात, बाई हे तुम्हाला कसं काय स्फुरलं, तो माणूस तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही त्याला ओळखत नाही, तुम्ही त्याला विचारलं कसं काय, स्फुरलं कसं काय. महादाईसाने जी ते गोसावींच्याच श्रीचरणाच्या प्रसादाने श्री गोसावींनीच पुरवलं आम्हाला. आणि मग देव म्हणतात असं होय, म्हणजे अप्रत्यक्षरित्या देवाने ते मान्य केलं. कधीतरी आपल्याला बी असे अनुभव येत राहतात की अचानक काही गोष्ट आपल्याला वाटते, आपण निर्णय घेतो, नंतर विचार करतो की अरे आपल्या मनात एकच काय आलं ना, आपण कसं काय गेलो. अचानक भेटी होणं, अचानक स्थानवंदन होणं, अचानक काही ठिकाणी शास्त्रचर्चेला आपल्याला योग येणं, या साऱ्या गोष्टी योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं या माया करत असते, देवता करत असतात. आणि हेच प्रमाण आहे, हीच प्रचिती आहे परमेश्वर सतत आपल्याबरोबर असण्याचं. परमेश्वर आपल्याला फॉलो करत असतात, परंतु आपली नजर उघडी असली पाहिजे, आपली वृत्ती मोकळी असली पाहिजे, आपली विचारधारा, आपली बुद्धी ही सतत चालत राहिली पाहिजे. म्हणजे विचार करण्याच्या अनुषंगाने तिनं सतत ते पाहिलं पाहिजे का नेमकं चाललं आहे काय आपल्या जीवनामध्ये. आणि आपल्या जीवनाच्या विषयी आपल्यालाच उत्सुकता निर्माण झाली पाहिजे का आजचा दिवस गेला, आता उद्याचा दिवस माझ्यासाठी कसा असेल, माझा देव माझ्यासाठी काय नियोजन केलेलं आहे, काय आयोजन केलेलं आहे, ही उत्सुकता आपल्याला लागली पाहिजे. त्यावेळेस आपल्या मनामध्ये उत्कंठा निर्माण होऊन परमेश्वराच्या दर्शनाची आस निर्माण होईल, परमेश्वर आवडायला लागेल. आणि जोपर्यंत परमेश्वर आपल्याला आवडत नाही तोपर्यंत परमेश्वराची प्रचिती आपल्याला भेटणार नाही. तो आवडला पाहिजे. याच्यासाठी ती उत्कंठेसाठी आपली विचारधारा सतत कार्यरत राहिली पाहिजे, जेणेकरून परमेश्वर आपल्यासाठी कसे कार्य करतात ते आपल्या लक्षात येईल, जाणवेल. महादाईसा असंच मग देवाला विचारतात. जी गोसाव्यांनी सांगितलं होतं का आम्ही द्वारकेला जाताना तुम्ही आम्हाला सांगितलं होतं, तर द्वारकेला जातच आहात तर श्री चांगदेव रावळच्या गोसाव्यांच्या गुंफा पाहाव्यात, तिथं नमस्काराव्यात. तर मी तिथे गेले होते म्हटले. आता द्वारकेचा वृत्तांत महादाईसा देवाला सांगते आणि त्यातून खूप मोठं रहस्य महादाईसाला परमेश्वर सांगताय, परंतु तरीही बोध नसल्यामुळे तिच्या फक्त अंदाज करता येते. आणि हे जे रहस्य आहे हे या माध्यमातून देव सांगताय. सर्वजण मग त्या गुंफा तुम्ही नमस्कारल्या की नाही. महादाईसा म्हणले हो जी नमस्कारले. पहिल्या दिवशी तीर्थ उपवास केला म्हणले आम्ही, गोमतीला आंघोळ केली. पारण्याच्या दिवशी चांगदेव रावळांच्या भूमिगत गुंफा होत्या, तिथे उपवाशीच गेले. आधी तिथे सडासं मार्जन केलं, रांगोळ्या काढल्या, चौक भरला आणि मग गुंफा नमस्कारल्या. पूर्वाभिमुख होत्या, त्या उत्तराभिमुख होत्या, अशा 2-2 म्हणजे अशा 4 गुंफा त्यांनी सांगितल्या. भट्टारसाहेब जी परमेश्वर आणि परमेश्वराचा संबंध या दोन्हीचा उपासना एकच की भिन्न. आता हे सर्व चालू असताना आचार्य तिथं बसलेले आहे शेजारी आणि ऐकताय सर्व आणि उत्सुकतेने बरोबर अत्यंत महत्त्वाचं मर्म आणि महत्त्वाचं तत्त्व आपल्यालाही समजण्यासाठी
आचार्यांच्या माध्यमातून देवाने सांगितलं आहे. आचार्यांनाही बोध नाही, परंतु तरीही त्यांची बुद्धी अत्यंत तल्लख आहे. शांततेने अत्यंत विचार करून चिकित्सा करतात. आणि ही सर्व वृत्तांत ऐकल्यानंतर देवाने श्री चांगदेव रावळीच्या गुंफा नमस्काराला लावल्या. महादाई साहेब म्हणते मी नमस्कारल्या. आणि मग हा प्रश्न असा पडतो, आणि तो प्रश्न देवाला आचार्यांनी लगेच विचारला का देवा परमेश्वर आणि परमेश्वराचा संबंध या दोन्हीच्या उपासना एकच की भिन्न आहे म्हटले. सर्वजण भिन्न असे म्हटले, स्पष्ट सांगितलं भिन्न आहे. भट्टोबासांनी विचारले जी ती कशी काय? तर मग वानरेया परमेश्वर भज्य सबंधू वंद्य. आपण हे समजून घेतलं पाहिजे. आपण अडकून गेलो आहे. कशामध्ये अडकून गेलो आहे? स्थानवंदनात अडकून गेलो आहे, प्रसाद वंदनात अडकून गेलो आहे. जे साधनं देवाने सांगितले त्या साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत जायला लागतं किंवा जाण्यासाठी आपल्याला साधनं दिली हेच आपण विसरून गेलो. या साधनालाच आपण परमेश्वर समजलं आणि तिथंच अडकलो आहे. देवाने स्पष्ट सांगितलं परमेश्वर भज्य सबंधू वंदे. हे संबंध जे आहे ही वंदनीय आहे, आपल्याला वंदन करण्यासाठी आहे. त्याची आणि परमेश्वराची जी भक्ती सारखी नाही, त्याची आणि परमेश्वराचं जे फळ आहे ते सारखं नाही, स्पष्ट सांगितलं. आणि मग ते म्हटले हो का जी, मग तर संबंध वंदे तो का बरं जी म्हटले. भट्टोबास विचारतात तो वंदनीय का आहे, त्याच्यामध्ये असं काय आहे का त्याचं वंदन करावं. देवंत वानऱ्या ज्या प्रसन्नते परमेश्वर सकळ जीवांना रक्षण करता उद्धार करता होतो, एकाच वेळी सर्व जीवांना आपापल्या संस्कारानुसार दृश्यमान होतो. जसे मथुरेतील आखाड्या श्रीकृष्ण चक्रवर्ती गोसाव्यांनी सर्व लोकांनी पाहिल्यानंतर त्यांच्या प्रसन्ने त्यांच्या अवस्थेनुसार त्यांना ते जाणवलं. कोणाला मल्ल जाणवलं, कोणाला आपल्या मुलासारखं जाणवलं, कोणाला गुरु जाणवलं, कोणाला वडिलांसारखं जाणवलं, कोणाला कसं. तशा पद्धतीनं परमेश्वरसुद्धा हा शोधकू वेदकू बोधकू द्रावकू आहे, शोधक आहे. म्हटले कोण कशा अवस्थेचा आहे, कोण कशा योग्यतेचा आहे, कोण कशा पद्धतीचा आहे, त्याला वेद देणं, त्याला बोध देणं आणि वेद बोध देऊन द्रावण करणं म्हणजे त्याच्या जीवनामध्ये उतरवणं. तत्त्वज्ञान, तत्त्व, सिद्धांत, आचार, विचारप्रणाली आणि त्यानंतर तो कार्याला आला का मग तो परमेश्वराला पर्यंत पोचत असतो. तर परमेश्वर हा प्रकाशक असतो म्हटले. आणि हे अत्यंत महत्त्वाचं वचन, प्रसन्नता ऐसा एक धर्म ईश्वरीची आती. प्रसन्नता जी आहे ही फक्त परमेश्वराकडंच आहे म्हटले. आणि देवाने तिथं स्पष्ट खूप मोठं तत्त्व सांगितलेलं आहे. संबंध व्यक्त, व्यक्ते संबंधी अव्यक्त प्रसन्नता, परमेश्वर निक्षेपिती. संबंध हा व्यक्त आहे, आपल्या समोर आहे, आपल्याला तो दिसतोय, परंतु या व्यक्त संबंधात अव्यक्त परमेश्वराची प्रसन्नता दडलेली आहे. अव्यक्त परमेश्वराने संबंध दिलेला आहे. दया माया कृपा करुणा ही शक्ती निक्षेपलेली आहे. म्हणून परमेश्वर निक्षेपिती, प्रसन्नता निक्षेपतात. मग म्हणून आपला संबंध देती, म्हणून आपण संबंध वंद्य, म्हणून ते प्रसन्नता देऊन आपला संबंध देतात, म्हणून संबंध वंद्य. म्हणजे संबंध आपल्याला वंदनीय का आहे, आपले स्थान आहे, विशेष आहे, प्रसाद आहे. वंदनीय का आहे तर परमेश्वराने तिथं प्रसन्नता सोडलेली आहे. आता ह्या वाचनाच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठं तत्त्वज्ञान तर सापडलं, परंतु मार्ग पण सापडला. कधीतरी आपण कोणत्या तरी स्थानावर जातो, त्या स्थानाच्या बाबतीत स्थान निश्चिती नाही आहे, शंका आहे, कोणीतरी स्पष्ट सांगू शकत नाही, किंवा विशेषाच्या बाबतीत आहे, आपल्याला संशय आहे का आहे विशेष ओरिजिनल आहे की नाही आहे हे आपल्याला शंका आहे. मग वंदन करायचा की नाही, ठेवायचा की नाही, फेकायचा का काय करायचं काय, हे संभ्रमावस्था संशय आपल्याला निर्माण होतो. आणि त्यावेळेस मात्र जर यदाकदाचित आपलं वचन जर पाठ असेल तर ते वचन आपण म्हणून परमेश्वराला प्रार्थना करून ते जर वंदन केलं तर जर वंदनीय असेल, ओरिजिनल असेल तर परमेश्वर स्वीकारतात. आणि वंदनीय जर नसेल तर आपल्याला विकल्पाचा दोष न घडता आपल्याला त्याच्यापासून काही नुकसान होत नाही. व्यक्त संबंध व्यक्त, व्यक्ते संबंधी अव्यक्त प्रसन्नता, परमेश्वर निक्षिपिती, मग आपला संबंध येते, म्हणून संबंधू वंद्य. देवा तुम्ही सांगितलेल्या वाचनाप्रमाणे जर खरंच तुम्ही या पाषाणामध्ये तुमचा संबंध दिलेला असेल, प्रसन्नता दिलेली असेल, तर आमचं वंदन तुम्ही स्वीकारावं. आणि यदाकदाचित नसेल तर ते आमचं वंदन ते तुम्ही स्वीकारू नये. अशा पद्धतीने विकल्पापासून, खूप मोठ्या दोषापासून आपण वाचू शकतो. आणि परमेश्वराने आपल्याला खूप मोठं तत्त्वज्ञान आहे म्हणून हो का जी असं म्हणून भट्टोबासुद्धा उठले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. कारण आचार्यांनी खूप मोठं तत्त्वज्ञान विचारलं, अजून आचार्यांना बोध नाही आहे, आणि तरी कितीतरी मोठं तत्त्वज्ञान परमेश्वर आचार्यांना सांगताय. यातून आपल्याला काय शिक आहे, आपल्याला काय समज आहे, आपल्या डोक्यात काय आहे, आपण जे
अन्य लोक, याला अधिकार नाही, त्याला अधिकार नाही, आडपान, या साऱ्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये आणलेल्या निर्माण केलेल्या आहे, हे किती भ्रामक आहे यातून लक्षात येतं. देव म्हणत नाही अजून तुम्हाला बोध नाही, तुम्हाला उपदेश नाही, तुमचा कान फुकलेला नाही, मग तोपर्यंत तुम्हाला आम्ही कसं तत्त्वज्ञान सांगावं, असं काही नाही. प्रसंगानुरूप परमेश्वर त्याला सांगताय, त्यांची उत्सुकता आहे, त्यांचा प्रश्न आहे, त्यांची चिकित्सा आहे, आर्तता आहे. आणि म्हणून अर्थवंताला देवाने सांगितलं अर्थाप्रती बोलावे. तर मग तो अर्थवंत तो कोण आहे हे न बघता तो अर्थवंत आहे एवढंच आपण बघून आपल्याला जेवढं सांगण्यासारखं आहे ते आपण सांगितलं पाहिजे. परंतु आपण हे सर्व बंद करून टाकलेलं आहे आणि एवढा प्रगल्भ परमेश्वराचं तत्त्वज्ञान आपण आजपर्यंत कडिकुलपात ठेवलं आणि मग अन्यकथनाचा दोष लागेल, अन्यकथनाचा दोष लागेल, अशा भ्रामक कल्पनेमध्ये आपण अडकलेलो आहे. आता अन्यकथनाचा दोष कधी लागेल? जर समोर अर्थवंत आहे जरी आपण सांगितलं नाही तर त्याचा दोष उलट सांगणाऱ्याला आहे. त्याच्यामध्ये अर्थता नाही आहे, सत्य जाणून घेण्याची इच्छा नाही, अभिलाषा नाही आहे, त्याची आपल्या श्रद्धा नाही आहे, परमेश्वर मार्गावर श्रद्धा नाही, त्याला आपण सांगतोय जबरदस्ती, तर अन्यकथनाचा दोष. म्हणजे हा सेन्स आपल्याला असला पाहिजे, कोणाकडं बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, काय सांगावं की नाही सांगावं. जर यदाकदाचित ते सेन्स आपल्याला नसेल तर आपल्याला उलट दोष लागू शकतो. म्हणून आचार्यांच्या माध्यमातून परमेश्वराने खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे आणि ते कधी सांगितलेलं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पुन्हा महादाईसा तिथंच आहे, ती विचारते. उत्तराभिमुख गुंफेच्या दारात एक पुरुष बसलेले होते. म्हणले देवा, त्यांच्या नागपुडीतून सोन्याच्या तारा निघत होत्या, तोंडातून चांदीचा तारा निघत होत्या. ते काय होतं म्हटले? सर्व बाई ती त्यांची लाळ होती, श्वासोश्वास होता, त्या त्यांच्या देहातील धातू बद्ध होऊन तारा झाल्या म्हटले. महादाईसाला आश्चर्य वाटलं. महादाईसा आता विचारते की जी मग मी त्यांना विचारले, बा तुमचं नाव काय म्हटले? मी उत्सुकतेने विचारलं. त्याने सांगितलं आमचं नाव महादेव म्हणे म्हटले. आणि मग तुम्ही कोणाचे उपदेशी, म्हणजे तुम्ही कोणाचे शिष्य असं विचारण्यात ते म्हणते आम्ही अनंत मुनीचे शिष्य. आणि मग अनंत मुनी कोणाचे? म्हणले श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे शिष्य. मग चांगदेव राऊळ कोणत्या प्रकारे गमन केले तुम्हाला माहीत आहे का म्हटले. असं मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले ते आम्हाला काही माहीत नाही म्हटले. मग मी विचारलं तुमचे अनंत मुनी काय म्हणतात? आणि म्हटले ते म्हणतात आम्ही पुरुष आणि विद्या महाराष्ट्रात आहे म्हटले. ती विद्या म्हणजेच ब्रह्मविद्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं म्हटले. मग विचारले तुम्ही काय म्हणता? आम्ही अनंत अनंत असं म्हणतो. अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला सर्व माहिती दिली म्हटले. आता देव सर्व उत्सुकतेने ते ऐकताय. तो एक प्रसंग देवाला सांगायचा आहे. अप्रत्यक्षरित्या आम्ही कोण आहोत याची जाणीव यांना करून द्यायची आहे. आणि तो प्रसंग महादाईसाच्या माध्यमातून देवाने उभा केलेला आहे. कारण देव स्फुरत आहे. देवाने स्फुरल्याशिवाय ह्या लोकांना कसं कळणार, कसं समजणार? आणि मग देव म्हणतात बाई श्री चांगदेव राऊळांनी कोणत्या प्रकारे गमन केलं हे त्यांना कसं माहीत असणार म्हणले. ते तर कोणालाच माहीत नाही, ते आम्ही तुम्हाला सांगू. आणि मग देवानी सर्वज्ञांनी कामाख्याच्या निमित्ताने जी गोष्ट आहे ती सांगितली. आणि पूर्वी महादाईसाने विचारलं होतं जी गोसावी कोणाचे पुत्र, ते अगोदर ती लीळा होऊन गेलेली, पूर्वार्ध लीळा 20 नंबरची लीळा असल्यामुळं ती लीळा होऊन गेलेली आहे. आणि तेव्हा गोसावीने सांगितलं की ते गुजरातच्या प्रधानाचे कुमार आहे. त्यावेळेस सांगितलं होतं की महादाईसाला की आम्ही राजपुत्र आहोत, गुजरातच्या राजाचे पुत्र आहोत. पूर्वीच्या गोष्टीमुळे महादाईसा असं लक्षात आलं, कारण ती देवाने सांगितलं आम्ही राजपुत्र आहोत. आणि हेच राजपुत्र जे आहे हेच कामाख्यानिमित्ताने देहत्याग करून त्यांनी तिथं गेल्यानंतर हरिपाळ देवाचं शरीर उठवलं. आणि ही जी लिंक आहे ही महादाईसाला आता कुठंतरी लक्षात येते. द्वारावती का श्री चांगदेवराव गोसावी तेच आमचे देव आहे. पूर्वीच्या गोष्टीचं आणि आत्तानी देवाने सांगितलेल्या गोष्टीचं एक तारतम्य, एक समानता ही ताडून बघते तिला आता निश्चयात्मक अशी बोध नसल्यामुळं ती सांगू शकत नाही. परंतु देवाने त्यावेळेस सांगितलेली कथा आणि आजची सांगितलेली कथा ती जुळून ती बघते, अंदाज करते, तर्क करते. आणि महादाईसा रात्री मग निद्रास्थानावरती गेल्यानंतर तिथल्या वृंदावनात त्या बसल्या होत्या. तिथे घरातील सर्व जण होते. आबाईसांना सर्व गोष्ट त्यांनी सांगून महादाईसा म्हणल्या आबे द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ हे महाराज हेच आमचे गोसावी आहेत म्हटले, दुसरे तिसरे कोणीच नाही. आणि मग का आणि कसे त्याचं प्रमाण घेण्यासाठी आबाईसा म्हणले हे कशावरून? तर महाराज गोसावी गुजरातच्या प्रधानाचे कुमार आहे, राजपुत्र आहे, हे स्पष्टच आहे म्हटले, त्यांनीच आपल्याला सांगितलं आहे. आणि द्वारावती श्री चांगदेव राऊळांनी कामाख्याच्या निमित्ताने देहत्याग केला आणि त्या पुराचा स्वीकार केला. कोणत्या पुराचा?
हरिपाळ देवाच्या राजपुत्राचा. ते राजपुत्र कोण? हेच आम्ही म्हणतोय. स्वामी श्रीचक्र सांगताय का आम्ही ते राजकुमार आहे, आणि त्याच राजकुमाराचा श्री चांगदेव राऊळांनी पूर उचलला. याचा अर्थ श्री चांगदेव राऊळ हेच आपले गोसावी आहे. हे त्यांनी अंदाज केला, त्या दोन गोष्टी ताडून बघितल्या, लिंक लावली, आणि तेच देवाने स्वीकारलेलं आहे आणि तेच चांगदेव राऊळ आहे. आणि मग ते बोलत होते, होय रूपे असं म्हणून त्यांना आश्चर्य पण वाटत होतं. आणि आश्चर्य वाटता वाटता त्यांना उत्सुकता वाटत होती, त्यांना सुख होत होतं. परंतु ज्या घरात, त्या ब्राह्मणांच्या घरात जे झोपलेले होते, ते ब्राह्मणाची जी बाई होती तेही ते ऐकत होते. आश्चर्यकारक ते ऐकत असल्यानंतर ते रात्री झोपले, सकाळीच उठले, आणि सकाळी उठल्याबरोबर देवाकडं अत्यंत नम्रतेने, उत्सुकतेने दर्शनाला आलेले. त्या दोघी सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्याबरोबर त्यांना पाहून सर्वज्ञ म्हणाले, बाई तैसा स्थानी तैशा गोष्टी तिया न कीजे तिकी. आता त्यांनी काहीच सांगितलेलं नाही. देव इकडं बसलेले आहे, यांनी रात्री काय गप्पा केल्या, काय चर्चा केली, हे यांनी कोणी सांगितले नाही. पण आल्याबरोबर देव त्यांना टोकतात की असं कुठंही कोणत्याही गोष्टी करू नये म्हटले. महादशमीचे हा जी गोसाव्यांना ते कसं काय कळलं? देव म्हणतात, बाई जाणी जी आईसी हेतू धातू तक. तुमचं उठणं, बसणं, बोलणं, वागणं आणि तुमचं येणं याच्यावरून आम्ही अंदाज केला, असं देव सांगताय अप्रत्यक्षरित्या. कारण बोध नसल्यामुळं जर त्यांना जर सांगितलं असतं की आम्ही सर्व जाणतो, बोध नसल्यामुळे त्यांचा यादा कदाचित विश्वास बसला असेल, नसताय बसला, नकारात्मकसुद्धा झाले असते. पण देव काय म्हणतात, तुमच्या चालण्या बोलण्यावरून, वर्तनावरून हे आम्ही जाणलं म्हटले. सर्व तुमच्यात उठबस आहे म्हणून कळलं म्हणले आमच्यात. म्हणजे अप्रत्यक्षरित्या देव काय सांगतात की आम्ही सर्व व्यापक आहोत, आम्ही तुमच्या आजूबाजूलाच आहोत, तुमच्यात उठबसच आहे आमची म्हटले. त्याच्यामुळे आम्ही सर्व जाणतो. ती जरी आम्हाला काही दिसत नाही म्हटले, आमच्यातच जर तुमची उठबस आहे. त्यांना आणखीन आश्चर्य वाटतं आणि विचारत आहे. आणि मग देव म्हणतात, बाई पाठीचा वास काय देखत असा. म्हणजे पाठ जी आहे ते पाठीचा कणा तुम्हाला पाहायला भेटतो का? पण तुम्ही मान्य करता की पाठ नाही आहे की पाठ आहे? तुम्ही म्हणू शकत नाही दिसत नाही, याचा अर्थ पाठीचा कणा नाही आहे. पाठीचा कणा आहे म्हणून तुम्ही आहात, परंतु तुम्ही त्यांना काही पाहत नाही. तशा पद्धतीने आम्ही सर्व व्यापक आहोत, आम्ही सगळीकडं आहोत. आणि महादाईसांना ते फारच आश्चर्य वाटलं. आणि मग त्या परत आबे आम्ही रात्री जे बोललो, आपण जे बोललो ते सर्वज्ञांना सर्व कळलं. आणि आबाईसांनी आश्चर्य वाटलं. थोडक्यात जोपर्यंत परमेश्वर बोध देत नाही, जाणीव करून देत नाही, तोपर्यंत सर्व काही देवानी उलगडून सांगूनसुद्धा जीवाला हा परमेश्वर आहे हे कळू शकत नाही. आणि परमेश्वराने या माध्यमातून त्यांना फक्त आता लिंक लावायचं काम चालू आहे. त्यांची अयोग्यता जी आहे ती योग्य करण्याचं काम चालू आहे. योग्यता करून जो कर्मनाश आहे त्यांचा नासून त्यांच्या बोधाला जे अडथळे आहे ते दूर करत करत त्या अवस्थेपर्यंत परमेश्वर पोहोचवणार आहे. आणि त्या अवस्थेत गेल्याबरोबर परमेश्वर त्यांना नंतर बोध देणार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, परमेश्वराने अशी कोणतेही रहस्यमय गोष्ट, रहस्यमय तत्त्व, सिद्धांत, आचार, विचारप्रणाली सांगायला कुठेही कमतरता केली नाही, कंजूशी केली नाही. का मग यांना बोध नाही आहे, यांना कसं सांगावं, हे आडपान आहे, अन्य लोक आहे, यांना अजून उपदेश दिला नाही, नामं दिले नाही, कसं सांगावं? देवानी कुठेही ती प्रगल्भता किंवा जे तत्त्वज्ञान आहे सांगायला कुठेही कमी केलं नाही. फक्त त्यांची आर्तता. ह्या चरित्रावरून, अनेक लीळाच्या चरित्रावरून आपल्याला हेच लक्षात येतं की ज्यावेळेस महादाईसा विचारते तेव्हा देव सांगतात, जेव्हा बाईसा विचारते तेव्हा देव सांगतात, आचार्य विचारतात तेव्हा देव सांगतात, स्वतःहून देव सांगत नाही. याचा अर्थ त्यांच्यामध्ये आर्तता आहे, चिकित्सा आहे, तळमळ आहे. आणि हे अर्थवंताला सांगण्याचं तत्त्व परमेश्वर आपल्याला सांगतात. ते आपण जर समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला लक्षात येईल. आणि हे तत्त्वज्ञानाची सांगड घालत घालत बोध आपल्याला जो परमेश्वराने दिलेला आहे तो किती महत्त्वाचा आहे, किती मोठा आहे, त्याची किंमत होऊ नये याची जाणीव करून जर आपण ते परमेश्वराने म्हणितलं, परमेश्वराने सांगितलं, ते तत्त्वज्ञान आपल्या जीवनात उतरवलं तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.